जेई मेन 2026च्या एक्झाम देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा अपडेट आहे. विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असताना जर काही महत्वाच्या गोष्टींमध्ये चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करता याव्यात म्हणून एनटीएनं पब्लिक नोटीस जारी केलेली आहे की त्यांना करेक्शन विंडो काही पर्टिक्युलर फील्ड्स मध्ये करता येणार आहे. ही जी करेक्शन विंडो आहे ही 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर रात्री 11:50 पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. पण विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, ही करेक्शन विंडो फक्त एकदाच येणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये बदल फक्त एकाच वेळी करू शकता. तर करेक्शन तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये करता येणार नाही. त्यामध्ये मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही, ईमेल ऍड्रेस चेंज करता येणार नाहीये. ऍड्रेस जो परमनंट किंवा प्रेझेंट ऍड्रेस आहे, एनटीएनं जेई किंवा आता पुढे नीट मध्ये सुद्धा आधार कार्ड लिंक केलेलं असल्यामुळे तुम्हाला आता लवकर सिटी बदलता येणार नाही. तुमचा परमनंट किंवा करंट ऍड्रेस जो आहे ते सेंटर्स तुम्हाला भेटण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे सेंटर सुद्धा तुम्हाला जशा पद्धतीने आधी अलॉट व्हायचे तसेच अलॉट होतील, पण परमनंट ऍड्रेस आणि ह्या गोष्टी ज्या घेण्याची प्रिकॉशन्स आहेत ते गैरप्रकार परीक्षेतले टाळण्यासाठी आहेत. तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा तुम्हाला एडिट करता येणार नाहीत आणि फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला एडिट करता येणार नाही. थिंग्स विच आर नॉट अलाउड टू चेंज. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या फील्ड्स तुम्हाला बदलता येणार आहेत फॉर्म मध्ये. यू कॅन चेंज दिस फील्ड. कॅन्डिडेट नेम और फादर्स नेम और मदर्स नेम तुम्हाला चेंज करता येईल. कॅन बी अलाउड फॉर चेंजेस इन ऑल दीज फील्ड्स. क्लास 10th किंवा इक्वलंट चे डिटेल्स, क्लास 12 चे डिटेल्स आणि स्टेट कोड ऑफ एलिजिबिलिटी. स्टेट कोड जर तुमचा चुकला असेल तो सुद्धा तुम्हाला एडिट करता येईल. एक्झामिनेशन सिटीच्या बाबतीमध्ये जर एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता. मीडियम ऑफ एक्झामिनेशन चेंज करू शकता. पण अशी कुठलीच गॅरंटी एनटीए देत नाही असं स्पष्ट त्यांनी इथे नमूद केलंय की तुमच्या परमनंट ऍड्रेस किंवा सध्याचा करंट ऍड्रेस जो आहे तिथेच तुम्हाला सेंटर भेटेल अशी कुठलीही शाश्वती आम्ही देणार नाहीत. कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ऑल दीज फील्ड्स. डेट ऑफ बर्थ चेंज करता येईल, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, पीडब्ल्यूडी इफ नॉट व्हेरीफाईड बाय यूडीआयडी पोर्टल अँड सिग्नेचर तुम्हाला चेंज करता येणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू ऍड द फील्ड. पेपर तुम्हाला जर पेपर 1 च्या सोबत पेपर 2 ऍड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. थिंग्स शॅल बी अलाउड. आधार डिटेल्स. ज्या विद्यार्थ्यांनी आधार डिटेल्स न टाकता दुसरे आयडी प्रूफ देऊन फॉर्म भरला असेल त्यांना आता आधार आयडी अपडेट करण्याचा सुद्धा चान्स याच्यामध्ये भेटणार आहे. आणि करेक्शन इन दिस फील्ड विल बी ऍप्लिकेटेड ओनली आफ्टर पेमेंट ऑफ ऍडिशनल फीस. ते अपडेट करण्यासाठी जर काही ऍडिशनल फीस तुमची चार्जेबल होत असेल तर ती फीस भरल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म तुमचा अपडेट मिळेल. ठीक आहे. तर हे होतं सगळ्यात महत्वाचं अपडेट.